नमस्कार मंडळी. जशी ही कढई मला आवडते ना, तशीच ती तुम्हाला सुद्धा खूप आवडते आणि बऱ्याच जणींनी मला ती कढई खूप जणींनी मला सांगितलं, की "ताई मी तुला पैसे देते, पण प्लीज मला ही कढई घेऊन दे." तर असं मी 4 जणींना तरी ही कढई पाठवली होती आणि त्यांना ती खूपच आवडली आणि सोपं असतं ते वापरणं आणि खरं तर याच्यातली भाजी तुम्ही खा, ते आरोग्याला खूप चांगली आहे आणि त्याच्यातून आपल्याला लोहसुद्धा मिळतं. बरं कुठलाही पदार्थ तुम्ही तळणारा असणारा म्हणजे भजी तळणार असेल किंवा साबुदाण्याचे वडे इतके छान खरपूस तळले जातात ना मोठ्या गॅसवर. म्हणजे गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची की स्लो ठेवायची त्याची गरजच लागत नाही. फास्ट फ्लेमवर तुमचा पदार्थ करपणार नाही आणि छान शिजतोसुद्धा आणि कुरकुरीत होतो. अशी ही बहुगुणी लोहाची कढई म्हणजे आपली भिडाचं भांडं म्हणाल तुम्ही. तर भिडाची भांडी मी नेहमीच वापरते आणि तुम्ही ते बघतासुद्धा आणि तुम्हाला ते आवडतातसुद्धा. तर हे घ्यायचं कुठून? खूप जणींना नाही मिळत. मग मला ते खूप जणं विचारतात. तर मी आता बाजूला टॅग करून ठेवलेला आहे. तर त्याच्यातून तुम्ही घेऊ शकता. माझी जी सुरी आता मी कांदा कापताना, बटाटे कापताना तुम्हाला दाखवली, त्याच्यासाठी सुद्धा मला खूप कमेंट असतात. तर ती सुद्धा मी बाजूला टॅग करून ठेवलेली आहे. तर तुम्हाला ज्यांना कोणाला घ्यायची असेल ना, त्याने घ्या. खूप छान सुरी आहे ती. त्याने आपले कांदे, बटाटे इतके सुंदर कापले जातात आणि टोमॅटोसुद्धा खूप छान कापले जातात. चला तर मग आपल्याकडे मिळतो हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, त्याचबरोबर काळा मसाला, गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर हे सर्व मिळतं आणि उत्तम दर्जाचा हा सगळा मसाला मी स्वतः घरात करते आणि लाडूसुद्धा मिळतात आपल्याकडे. तर 5 प्रकारचे लाडू आपल्याकडे मिळतात. तर हा बघा डिंकाचा लाडू आहे. त्याचबरोबर हा मेथीचा लाडू आहे. मेथीचा लाडू कोणी खायला मागत नाही, पण आपल्याकडचा लाडू तुम्ही खातच राहाल इतका तुम्हाला आवडेल. वर दिलेला आहे नंबर त्याच्यावरून तुम्ही मागवू शकता.